नमस्कार मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका। जर तुम्हाला कुठलीही समस्या असो, जसे की चेड्या गोट्यांविषयी समस्या असो, गेनमाळविषयी समस्या असो, वाऱ्याविषयी समस्या असो, जर तुमच्या मागे आडा साडेसाती काही लागण्यादारण काही झालं असेल, जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, काही अटी दिलेल्या आहेत, त्या अटी वाचून मला कॉल करावा, अन्यथा नसला केला तरी चालेल। मित्रांनो, प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही, हे मात्र लक्षात ठेवा। चेड्या गोट्यांविषयी अनेकदा मी व्हिडिओ बनवलेले आहेत, काही लोकांना अनेकदा उत्तर देऊन असे व्हिडिओ बनवलेले आहेत मित्रांनो। काही लोकांचे अनुभव घेऊन मी व्हिडिओ बनवत असतो आणि माहिती खरी देण्याचं कार्य करत असतो। काही लोकांनी मला प्रश्न विचारला होता, दादा चेडा गोटा आणि पितरी चेड्यांमध्ये फरक काय आहे? आणि चेडा गोटा घेतल्यानंतर आम्हाला खूप नुकसान झालेलं आहे। काही लोकांनी चेड्या गोट्याच्या नावाखाली आम्हाला पितरी चेडे दिलेले आहेत। मग मित्रांनो, चेडा गोटा आणि पितरी चेड्यांमध्ये काय फरक आहे? मित्रांनो, चेला म्हणजेच की त्याचा शब्द बदलून चेडा झाला। अजूनही सांगतो मित्रांनो, लक्षात राहू द्या की आपला शब्द हा चेडा, आपल्या महाराष्ट्राचा शब्दच नाही, हे चेडा। मित्रांनो, काय कालावधी काही लोकांचे शिष्य आले, शिष्यांना चेला म्हणलं गेलं, पण काही कालानंतर आपल्या महाराष्ट्राच्या लोकांनी त्याचा अर्थ धरून चेडा हा नाव पाडण्यात आलं। मित्रांनो, तसं म्हणायला गेले की चेडा गोटा हा देवीचा शिपाई आहे, राखणदार आहे। जसं की तुम्ही काळूबाईला गेले, धावजी पाटलाला गेले, वरकडाच्या लकाबाईला गेले, लक्ष्मीला गेले, मर्याईला गेले, तर तुम्हाला चेडा हा दिसतो आणि देवीचा राखणदार म्हणून व ते तुमची सेवा व तुमची मनोकामना पूर्ण करत असतो। मग पितरी चेड्यांमध्ये काय फरक आहे आणि सेवक चेड्यांमध्ये काय फरक आहे, ह्याच्यामधला आपण फरक जाणून घेणार आहोत। जर तुम्ही व्हिडिओ संपूर्णपणे बघितला तर तुमची शंका 100% रिकवर होणार आहे। मित्रांनो, जर चेड्या गोट्यांविषयी कोण माहिती देत असेल तर हे शोध अस्तित्वाचं हे चॅनल आहे, खऱ्यावर माहिती देत असतं आणि खरे सांगण्यासाठी झुंजण्याचं काम करत असतं। जर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायचं विसरू नका व इतरांना शेअर करा, कारण ज्ञानाने ज्ञान वाढतं, हे मात्र लक्षात राहू द्या। चला तर मित्रांनो, याच्या दोघांमधला काय फरक आहे तर आपण फरक जाणून घेऊया। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ मित्रांनो, चेड्या गोट्यांविषयी मी माहिती तुम्हाला दिलेली आहे। तर मित्रांनो, चेड्याविषयी थोडक्यात अजून एक तुम्हाला माहिती देतो मित्रांनो, जेणेकरून अजून तुमचा गैरसमज हे दूर होणार आहे। मुळात मित्रांनो, चेडा हा नेमका काय आहे यावर बरेच व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, बऱ्याच लोकांना ह्याच्यामध्ये गैरसमज झालेला आहे, बऱ्याच लोकांना गैरसमज झालेला आहे। मित्रांनो, ह्या गैरसमज काढण्यासाठीच मी व्हिडिओ बनवत असतो, लोकांना जागृत करण्याचं काम करत असतो, हे मात्र लक्षात ठेवा। मित्रांनो, देव आणि असुर राक्षस यांच्यात युद्ध झाले, बऱ्याच वेळा झाले आणि वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथात यांचा उल्लेख देखील केलेला आढळतो। देव पक्षात काही शक्ती व देवी जागृत केले, युद्ध झाल्या संपल्यानंतर त्या देवी शक्ती पुन्हा मूळ स्वरूपांमध्ये पराप्रतल्या व ते निघून गेल्या। त्या दिलेल्या आज्ञेशाप्रमाणे त्या वेगवेगळ्या ठिकाणी विश्रांती घेऊ लागल्या, जसे काळूबाई, मावरची रेणुका, जोगाई, वासवाई, धावजी पाटील व अजून असे काही देवधर्म असतील त्या देवांमध्ये ते प्रकट झाले व लोसाला पावा लागले व लोकांच्या हाकेला होऊन धावायला लागले। त्यावेळी मित्रांनो त्याचे सहाय्यक झाले आणि आपण गण म्हणून तेही प्रकट झाले होते आणि त्या गणांच्या बरोबर त्यांच्या साह्याने देवींचे युद्ध खेळले। युद्ध संपल्यानंतर ते गणही देवी बरोबरच आजूबाजूला विश्रांती घेऊ लागले व देवीची राखण करण्यासाठी तिथं थांबले। काही गण आहे मित्रांनो ते तिथे थांबले नाही, ते निघून गेले। जसे युद्ध संपले, काही गणगोट, काही चेडे गोट्यांमध्ये ते रक्तांमध्ये दगडांमध्ये पडलं गेलं, त्याचा चेडा गोटा झाला। काही राक्षसांचे काही रक्ताचे थेंब पडले, तिथेही चेडा गोटा झाला। पण काही वीर, काही गण आले होते देवीसोबत। जसे युद्ध संपले, काय गण विश्रांतीसाठी बाहेर गावी म्हणा इकडे तिकडे पांगू लागले व बसू लागले। मित्रांनो, काही देवींचे राखणदार 52 वीर किंवा 64 युगुनी असतील, ते काही उलुप्त झाल्या व तिथेच विश्रांतीसाठी बसल्या व तिथेच देवांची पूजा, नंतर गणांची पूजा हे करण्यात आली। मित्रांनो, त्यावेळी त्या गणांच्या मार्फत आलेले कार्य होते आपल्या कुलांमध्ये। मग आपली कुलस्वामी असतो, ती ही शक्तींचे प्रतीक असते आणि त्यावेळी आपण आपल्या कुलस्वामीला काही नवस बोलतो, मागणे मागतो, त्यावेळी जर आपली कुलस्वामिनी किंवा कुलस्वामी तिचे रक्षक आणि मदतीला असले तर चेडा उजव्या बाजूने चालतो असे म्हणतात। जेव्हा आपण देवीला किंवा देवाला नवस करतो, तो नवस मित्रांनो प्रथम हे पहिला देवाला केला जातो। देव त्या चेड्या गोट्यांना सांगतं आणि चेडे गोटे आपला नवस करून घेतात। मग मित्रांनो, कधी कधी आपण बाहेरच्या देवींकडून किंवा शक्तींकडून असे रक्षक करतो, त्याची वाईट वाट ही आपल्या मूळ देवांच्या
माहितीची अथवा गादीची वेगळी असते, तिला डावी चाल म्हणतात. अशा वेळी कोणत्याही एक शक्ती काम करते किंवा तिला काम करून दिले जाते, त्यावेळी मग मूळ गादी झाकली जाते. कुलस्वामी पूजा थांबवली जाते. पण आपल्या गादीला चेडा आणला तर तो उजव्या चालणे बरेक चालतो, त्यामुळे त्या कुलस्वामिनीच्या आज्ञेत अजून जोरात चालतो. आता राहिला प्रश्न मित्रांनो, काही लोक म्हणतात की मी देवाची पूजा करते, मी अंबाबाईची पूजा करते किंवा मी सतरसुंगी मातेची पूजा करते, मग तिथे चेडा गोटा असतो का? मित्रांनो एक लक्षात ठेवा, जर तुमचा देव असेल तर देव काम तुमचा करत नसतो, कारण तुम्ही एवढे पवित्र देखील नाही. त्यांचे जी गण असतात, त्यांचे जे राखणदार असतात ते काम करत असतात. मित्रांनो हे झाला चेडा, हे झाला सेवक, हे झाला राक्षसमुखी चेडा. आता धावजी पाटील हा पण मित्रांनो बंगाली चेला आहे. मी काय म्हणतो लक्षात ठेवा, धावजी पाटील हा चेला आहे, चेडा नाही. काही शब्द बदलला म्हणून त्याचा अर्थ चेडा पडला गेला आहे. मग आता धावजी पाटील चेला कोणाचा आहे? तर मित्रांनो धावजी पाटील हा म्हातारेचा, स्मशानकालीचा, भद्रकालीचा, दक्षिणेश्वर कालीचा, महाकालीचा तो चेला आहे, मात्र लक्षात ठेवा. काळूबाईचा निस्वंत भक्त आहे, हे मात्र लक्षात ठेवा. चेला म्हणजे मित्रांनो जेव्हा आपला गुरु आपल्याला आज्ञा करतो, त्या आज्ञेवरनं चालणं त्याला चेला म्हणतात. आपल्या महाराष्ट्राचा अर्थ बदलला गेला, त्याचा अर्थ चेडा पडला गेला. आता मग मित्रांनो हे पितरी चेडा काय असतो? तुम्हाला चेडा कळलाच मित्रांनो. सेवक जो पुरुष, जसे की काळूबाईपाशी बघितले अनेक देवी धर्मे जर तुम्ही पाहून उघडून बघितले, तिथे प्रत्येक एक गण असतो, एक चेडा असतो, म्हणजे एक राखणदार असतो. तो पंचमुखी असू शकतो अथवा ते कुठल्याही प्रकारचा असू शकतो. चेडा म्हणतोय मी, हे लक्षात ठेवा. म्हणजे देवीचा चेला म्हणलं तरी चालेल. ते देवीचा सेवक पण असू शकतो. त्यानं 52 विद्याचं गाडीचं बळ शिकला असेल, सगळी समशान विद्या जागृत करणं सगळं करत असेल, आणि देवीच्या पशीच लोकांचं कवडं बघत असेल काय काळापूर्वी, आणि ते तिथं ते मरण पावला, आणि देवीने त्याला आज्ञा केली की तू तुझा आत्मा किंवा तू इथंच राहशील आणि लोकांचं अजून भलं करशील. त्यासाठी काय काय देवीने आज्ञा दिली. त्याच्यानंतर ते देवीच्या आज्ञेनुसार तिथेच त्यांनी समाध्या घेतल्या आणि त्यांना देव लोक पूजू लागले. त्यांचा प्रॉपर खाना दाना तिथे देऊन त्यांच्याकडनं नवस पूर्ण करू लागले, आणि त्याला देवीचा सेवक म्हणलं तरी चालेल. काय काय लोक त्याला अनर्थ चेडा पण म्हणतात, काय काय लोक त्याला चेला पण म्हणतात, काय काय लोक त्याला सेवकरी पण म्हणतात. आता मग मुळात झाला हा चेडा. मी चेड्याविषयी भरपूर व्हिडिओ बनवले आहेत, तुम्ही कुठलाही व्हिडिओ तुम्ही नीट व्यवस्थित पाहू शकता. आता राहिला प्रश्न हा, चेडा तुम्हाला त्रास देतो का? चेडा जर तुमच्या घरात आल्यावर तुमचं वाटोळं होतं का व तुमचं नुकसान होतं का? मग तुम्ही घाण मरू शकता का? मित्रांनो चेडा किंवा देवीचा सेवक किंवा चेला जर तुम्ही गादीपासून आणत असाल तर प्रत्येक देवाच्या गादीला हा चेला असतोच, म्हणजेच की चेडा असतोच किंवा राखणदार असतोच. जर मित्रांनो जर तुम्ही चांगले कार्य केलं त्यांच्या हातून तर ते तुमचं कार्य चांगलंच करत असतो. जर तुम्ही दुसऱ्यांचं वाईट केलं तर तुमचं ते वाईटच करत असतो. हे मात्र फरक लक्षात ठेवा मित्रांनो. सेवेकरी किंवा चेडा देवाचा हे तुमच्या रक्षणासाठी असतो, पण काही लोकांनी तंत्र मंत्र वेगळे टाकून त्यांनाही बांधून लोकांच्या वाईट कारणासाठी सोडले. मित्रांनो माणूस हा दोन तुंडी मांडूळ आहे. माणूस हा कर्म वाईट करतो आणि दुसऱ्यावर थापवतो, हे तुम्हालाही देखील माहीत आहे, सांगण्याची गरज नाही. मित्रांनो चेडा देवीचा सेवेकर हे चांगलाच आहे. आता काही लोक चेड्याच्या नावाखाली किंवा देवाच्या सेवकाच्या नावाखाली पित्री चेडे देतात. आता पित्री चेड्यांमध्ये काय फरक आहे आणि ह्या चेड्यांमध्ये काय फरक आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. जसे मी माहिती दिली आता थोडक्यात सांगतो. मित्रांनो चेडा हा देवीकडून आलेला असतो. काही लोक त्यांना सिद्धी प्राप्त असते, त्यांनी देवांना बी सिद्ध केलेलं असतं. 52 वीरांना 64 वीरांना काय काय सेवकांनी ते सिद्ध केलेलं असतं. जसं की एक्झाम्पलसाठी मी धावजी पाटील सांगतो तुम्हाला किंवा गंगाजी चेडा सांगतो. मांगीर बाबा गुंजर बाबा जसं तिथले शिपाई होते, देवीने त्यांना आज्ञा दिली होती, गडाचे शिपाई व राखणदार झाले, देवीने आज्ञेवरून त्यांची तिथं पूजा देखील होती. हे झाले मित्रांनो देवीचे पाहकरी, ते झाले देवीचे सेवक. त्यांना काही लोकांनी चेडा म्हणलं, मग ते चेडा म्हणून ते प्रसिद्ध झाले. बरोबर आहे मित्रांनो एवढं. पण आता हे पित्री चेडा म्हणजे काय तर मित्रांनो पित्री चेडा म्हणजे काय तर मुळामध्ये तुम्हाला मी सांगतो. व्हिडिओ मोठा होणार आहे, व्हिडिओ एंडपर्यंत बघा, तुम्हाला अजून डिटेल्समध्ये माहिती भेटणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. तो पित्री चेडा काय काय लोकांनी सिद्ध केला, ज्याच्या आत्म्याला शांती भेटत नाही. समजा एक्झाम्पल जो माणूस आहे ते मृत्यू पावला, त्याची टाटी आवडली, त्याला वाजवत गाजवत नेलं, काय काय रीतिरिवाज अंतिम संस्कार त्याचं केलं, त्याला स्मशानभूमीमध्ये नेलं. स्मशानभूमीमध्ये जात असताना ज्या भांड्याचं म्हणजेच त्या घाडग्याचं त्या मटक्याचं ज्या दगडानं मटकं फोडलं जातं जेव्हा फेरी घेतो तिथंच त्याचा आत्मा देखील असतो. हे मात्र तुम्हाला अटळ आहे, हे खरं आहे मित्रांनो, हे खरी माहिती असे तुम्हाला कुठलाही युट्यूब चॅनलवाला देणार नाही. जरी दिलं तर मित्रांनो म्हणेल तेवढी चॅलेंज एवढी खरी माहिती दिली तर, कारण ज्याच्यामध्ये हा आयुष्य गेलेला आहे त्यांच्या
पिढ्यानं पिढ्या गेलेला आहे तेच तुम्हाला चेड्या गोट्यांविषयी खरी माहिती देऊ शकतो, हे मात्र लक्षात ठेवा. तर मित्रांनो, मग ते दगड फोडल्यानंतर, ते मटकं फोडल्यानंतर 10व्या दिवशी किंवा ते 5व्या दिवशी ते दगड न्यायचा असतो, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, ते दगड गुपित ठेवला जातो. काही लोक म्हणायचे की ते दगड अशा ठिकाणी ठेवा की लोकांना दिसला नाही पाहिजे, काही लोक म्हणायचे कुठंतरी पुरून ठेवा, पण ते पुरता पण येत नाही मित्रांनो. त्याच्यात चेडा तयार होतो, ते भूत आत्मा तिथेच भडकतो, म्हणून ते कुठेतरी हव्यातच ठेवलं जायचं. काय काय लोक झाडाला लटकवायचे, काही लोक कुठे बी खोचायचे किंवा कुठेही लपून ठेवायचे, पण खाली ठेवत नव्हते. मग काही लोक काय असे म्हणायचे, तर मित्रांनो ह्याच्या मागचं कारण असं असायचं, काही आगोरी लोक, काही जुगती लोक, काय असे साधक लोक ते दगड घ्यायची, त्याचा पता विता सगळा माहिती करून घ्यायची, ते दगड चोरायचे आणि दुसरा दगड ठेवायचे, आणि त्याच दगडाला मित्रांनो अमावस्याला किंवा ग्रहणा दिवशी मित्रांनो काही मंत्र टाकून, काही होम जाळून त्याचा आत्मा त्याच्यामध्ये कैद करत होती आणि त्याच्याकडून काम करून घेत होती, हे मात्र लक्षात ठेवा. मी अजून एकदा सांगतो, त्याची विद्या असतात मित्रांनो, ते विद्या साधकाला जमत असतात, काय आगोरी पंथातल्या असतात, काय जुगती पंथातल्या असतात, ते मित्रांनो सिद्ध करून त्याच्या आत्म्या त्याच्यामध्ये टाकून त्याला कैद करून त्याला वचनात बांधून त्याच्याकडून मुद्दत घेऊन त्याचा मंत्र सिद्ध करून ते दुसऱ्याला देत असतात, हे मात्र लक्षात राहू द्या. मग असा धंदा वाढत गेला, काही लोकांचा असा खूप धंदा वाढत गेला. काही लोकांना गुपित होतं मित्रांनो, पण काही लोकांनी पैशापोटी हे सर्वांना सांगून मित्रांनो देवाच्या नावाखाली त्या चेडाच्या पित्री चेड्याला एखाद्या देवाचं नाव देऊन लोकांना देऊ लागली. लक्षात राहू द्या, एखाद्याचा प्रेत आहे, त्या दगडामध्ये एखाद्याचा प्रेत आहे, तुम्हाला कालावधी 2 वर्षासाठी दिलेला आहे, तर मित्रांनो काय पूजा करायची त्यांच्या पुढं, आणि तुम्हाला एवढं माहित पण नाही की त्याच्यामध्ये काय, ते खऱ्या साधकालाच कळतं, आणि ज्याच्या अंगात खरं देवीचं वार आहे त्याला लगेच कळतं की पित्री चेडा आहे का देवीचा शिपाई आहे, लगेच कळून जातं मित्रांनो. पण काही लोकांना काही वेळेस ते कळत नाही. तर मित्रांनो ते दिल्यानंतर काही लोक त्याला सिद्ध करत होती, सिद्ध करून लोकांना दिले जातात. मग हे काय करतं मित्रांनो, तुम्हाला 6 महिन्यात 2 महिन्यामध्ये एकदम भरभराटी देतं, मस्त तुम्हाला पैसा पाणी देतं, पैसा पाणी आणून देतं, आणि तुम्हाला इतकं देतं मित्रांनो तर तुम्ही विचारही करू शकत नाही. जर तुमचा धंदा बंद पडला असेल, हे पित्री चेडा तुम्हाला भरपूर आणून देतं. एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, अजून हे एक्झाम्पल तुम्हाला कोणी सांगितलं नाही, मुंजा एक प्रकारचा प्रेतच आहे, हे मात्र लक्षात ठेवा. मी पोराचा एक प्रेत आहे, कलवा किंवा मुंजा जरी म्हणला तरी चालेल. दुसऱ्या मित्रांनो कोकणामध्ये चाललेला वांग्या भूत लक्षात ठेवा, वांग्या भूत म्हणजे जातं बायंगी चेडा, हे लक्षात ठेवा. चेडा त्याला नाव दिलं, खरं त्याचं नाव आहे वांग्या भूत. त्याचं तो एक प्रकारचा भूत आहे मित्रांनो, कुठल्या देवीचा शिपाई नाही, कुठल्या देवा धर्माचा तो कुठेही नसतो. काय काय वेळेस चेड्या गोट्यांच्या गादीला असतो, ते एक प्रकारचा भूत आहे, एक प्रकारचा आत्मा तुम्हाला कैद करून दिला जातो. त्याच्या नावाखाली, त्या मुंजाच्या नावाखाली किंवा त्या बायंगी भूताच्या नावाखाली चेडा म्हणून तुम्हाला ते दिला जातो. चेडा म्हणजे देवाचा कुठला तरी गण असतो, देवाचा शिपाई असतो, त्याला चेडा म्हणलं जातं, त्याला भूत म्हणलं जात नाही. पण चेड्याच्या नावाखाली तुम्हाला लोक फसवण्याचं कार्य करून ते कुठेही देऊ लागलं आणि ते पसरू लागलं. आणि मित्रांनो हे झाल्यानंतर तुमची भरभराटी भरपूर व्हायला लागली, तुम्हाला पैशा पाण्यात बरकत येऊ लागली, ह्याचं धन चोरून आणायला लागलं, त्याचं धन चोरून. तर हे लक्षणं फक्त भूताचे लक्षणं असतात, देवींच्या शिपायांचे हे लक्षणं नसतात. चोर माऱ्या करायची किंवा चोरून आणायचं, एखाद्याचा धंदा बरबाद करायचा, हे फक्त राक्षसांचे लक्षणं असतात, हे फक्त दुष्ट आत्म्यांचे लक्षण असतात, हे मात्र लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग भरभराटी झाल्यानंतर मित्रांनो जसा त्याचा कालावधी संपतो, 1 वर्ष झाल्यानंतर पित्री चेडा हा तुमच्या घरामध्ये माती देखील ठेवत नाही. जेव्हा त्याची मुद्दत संपती त्या टायमाला तो सगळं घेऊन जातो, रोगराई सोडून जातो. ज्याला तुम्ही कैद केलं आहे तेच नंतर तुमच्यावर उलटून पडतं. जे तुम्ही कार्य केलेलं आहे, जे लोकांचं लुबडून तुम्ही घेतलेलं आहे, लोकांना वाईट केलेलं आहे, तर तुमच्यावर ते फिरायचं काम करतं. त्याच्यानंतर तुम्हाला नुकसान होतं. मग ते भूत तुमच्या नावाखाली एखाद्याचं नाव, देवाचं नाव टाकून देत असतात. जसं की समजा तुम्हाला भूत दिलं, एखाद्या पिशाचं तुम्हाला सिद्ध करून दिला किंवा भूत सिद्ध करून दिला, तर त्याचं नाव सांगणार दाऊजी पाटील, त्याचं नाव सांगणार पंचमुखी चेडा. मित्रांनो ह्या नावाला चेड्याच्या नावाखाली मित्रांनो तुम्हाला भूत हातामध्ये ठेवतात, त्याचे तुम्हाला फक्त नुकसानच होतात मित्रांनो. फायदा तुम्हाला होतो पण तुम्ही तोपर्यंत जिवंत राहत नाही, तुम्हाला कुठले ना कुठले रोगराई होते, कुठं ना कुठं तुम्हाला फटके पडतात. जोपर्यंत त्याची साथ आहे तोपर्यंत ते फक्त वर्षासाठी आणि 2 वर्षासाठीच तो भूत असतं, हे मात्र लक्षात ठेवा. त्याला मोक्ष तुम्ही देत नाही, तुम्ही त्याला कैद करून ठेवता, ते तुम्हाला पाप 100% भेटतं आणि तुमचं नुकसानच होतं, हे मात्र लक्षात ठेवा. हे झाले पित्री चेड्यांची लक्षणे, जे एखाद्याचं वाईट ही करतात, एखाद्याचं धन आणून देतात, जाताना तुमचं सगळं वाईट करतात. पण मित्रांनो जे देवाचे गण असतात, जसे की दाऊजी पाटलाचे गण असतात, जे सेवकरी असतात, पंचमुखी चेडा, काळू बाळू, मांगीर बाबा, गोंजीर बाबा, गंगाजी बाबा, तेली बाबा, लमान बाबा, हे बाबा मित्रांनो देवीचे राखणदार. स्वयंभू लमानी तांडा हा एक चेडा
चेडाचा प्रकार आहे मित्रांनो हा स्वयंभू मेसाबाईचा पण राखणदार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. काळूबाईचे पण राखणदार आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. हे काय देवीच्या गादीपासून आले, देवीच्या आज्ञावरून तिथे समाधी घेतलेल्या आहेत, लोकांचं भलं करतात. हे देताना तुम्हाला हळूहळू देणार मित्रांनो, पण जाताना तुमचं काय घेऊन जात नसेल, तुमच्या कष्टाचीच भाकर तुम्हाला मिळवून देत जातात. जर तुमच्यावर कुठली क्रिया करत असतील ते थांबवण्याचं कार्य म्हटलं हे देवीचे चेले करत असतात, म्हणजेच की हे चेडे करत असतात. जसं की दावजी पाटील, गंगाजी बाबा, लमान बाबा, गारुडे बाबा हे असले कामं तुमचे थांबवण्याचे करत असतात. त्यांना देवीचा धाक असतो आणि देवी त्यांना आवरत असते, हे मात्र लक्षात ठेवा. आणि पित्री चेडे असतात हे मित्रांनो भूत असतात, हे तांत्रिक मांत्रिक करून काही करून तुमच्या घराची वेळ वाट लावतात आणि तुम्हाला पैसे घेतल्यानंतर तुम्ही कोण आणि आम्ही कोण म्हणून फक्त त्याचे तुम्हाला नुकसानच बघायला भेटतात. मित्रांनो जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो त्याच्या आत्म्याला आपण पूजलं जातं, त्याला मानपान दिला जातो. आपल्या हिंदू धर्मामध्ये हे बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो. त्याच मटक्याची जे दगडानं जे मटक्यानं फोडलं आहे मित्रांनो त्याचे काही तुकडे घेतात डोळ्यात चाडून आणि जिथं ते लपलेलं ते बघून बरोबर घेतात, त्याची गेम करतात, त्याला सिंदूर लावतात. ग्रहणा दिवशी त्याला मंत्र बोलतात. 41 दिवसाची त्याची विधी असते, खूप मोठी विधी चालते. हे विधी खानलाच माहीत असतं आणि साधकांनाच माहीत असतं मित्रांनो. मी काही गोष्टी असतं हे पर्सनली मी तुम्हाला सांगू शकतो, असं मी तुम्हाला सांगू शकत नाही. मी बांधील आहे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो. त्याच्यानंतर त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही मित्रांनो, तरी त्याने किती जरी काय केलं. ह्याचा त्रास काय होतो त्यांच्या कुटुंबाला पण होतो आणि ह्याचा त्रास जे घेणार आहे त्याचं चालतं मग चांगलं चालतं, पण जाताना त्याचं मात्र एवढं नुकसान होतं, खूप नुकसान होतं. कारण मित्रांनो हे भूत आहे, भूत कधीही पलटू शकतो आणि भूत म्हणजे एक प्रकारचं मित्रांनो भटकती आत्मा म्हणलं तरी चालन. ह्याच भूत मित्रांनो बायंगी चेडा भूत म्हणून पण आहे. हे भूतच आले मित्रांनो आणि सेवकांमध्ये आणि सेवक चेड्यांमध्ये म्हणलं तरी आणि भूत चेड्यांमध्ये म्हणलं पित्री चेड्यांमध्ये म्हणलं जमीन आणि आसमानाचा फरक आहे, हे मात्र लक्षात ठेवा. मी का असं म्हणतो हे तुम्हाला सांगतो मित्रांनो. भूत जे असतो मित्रांनो हे खाली सगळं त्यानं भोगलेलं असतं, त्यानं कुठल्या देवाची सेवा केली नसते व कुठल्या देवीसाठी किंवा एखाद्या चांगल्या माणसासाठी कुठं त्यानं जिती समाधी घेतलेली नसते. भूत हा कर्म वाईट करतो किंवा एखाद्याला जो नुकसान करतो, एखाद्याचं काही करतो, त्याचे भोग मित्रांनो हे फक्त भटके असतात. पण यांनी देवाला स्वयंभू काय सेवकाऱ्यांनी देवाला स्वयंभू पाहिलेलं असतं, देवांची आज्ञा घेतलेली असते. काही गावकऱ्यांसाठी ते दडीमध्ये गेलेले असतात. असे हे देवा घरची फुलं असतात आणि ह्यांना लोकांनी वाईटा कामासाठी लोक आणि लोक हे खूप भंगार आहेत मित्रांनो, देव आणि सेवक नाही मित्रांनो. पितरी चेडा हा तुमचं नुकसानच करतो आणि सेवकरी चेडा जो आहे, जे चेला जो आहे हे तुमचं धन आणि दौलत हे सांभाळण्याचं काम करत असतो आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची हानी करत नसतो. जर तुम्ही एखाद्याचं वाईट मागितलं तर तुमचं पण कधी ना कधी वाईट होत असतं मित्रांनो. कर्म चांगले ठेवा आणि मनोभावाने चेडा गोटा असो त्याची चांगली सेवा करा, जर तुम्हाला त्याचा उपाय चांगलाच भेटेल मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो. जर तुमचे कर्म वाईट असतील, तुमचे विचार घाण असतील आणि एखाद्याला तुम्हाला फटकेच द्यायचे असतील तर तुम्हाला कधी ना कधी फटके पडतात. काही लोक याला देवाच्या नावाखाली लुबडून देतात, पण काही लोकांना याची खरी माहिती कुणालाही कळली नाही. खरी माहिती सांगण्याचा माझा धंदा, मी नाही कुणाचा मंदा, हे मात्र लक्षात ठेवा. म्हणून तर मित्रांनो सांगतो चेडा गोट्याविषयी खरी माहिती देण्याचं कार्य आम्ही करत असतो. पितरी चेडांमधला बी फरक सांगितला आणि सेवेकरी चेडांमधला बी फरक सांगितला मित्रांनो. काही चेडा गोट्यांचे मी यूट्यूब चॅनलवर पाहिलं, तुम्ही पाहू शकता. काही चेडा गोट्यांच्या ही खऱ्या माहिती मी दिलेल्या आहेत मित्रांनो. काही लोकांचे अनुभव, काही पुजाऱ्यांचे अनुभव, काय आलेले अनुभव, आमच्या पिढीपर्यंत चालत आलेला एक इतिहास अभ्यास मी तुम्हाला सांगितला आहे, हे मात्र लक्षात ठेव. काही लोक तंत्रमंत्रांसाठी बी भूत चेडा बनवत असतात, जे की त्यांना प्रोटेक्शन करत असतं पुढची विद्या शिकण्यासाठी. त्याच्यासाठी पण चेडा गोटा घेतला जातो. देवाचा गण कशासाठी घेतला जातो तर मित्रांनो तुमची सेवक तुमच्यावर कुठली बांधा येऊ नये, तुमचं घर सुरक्षित राहण्यासाठी, आपले कामं होण्यासाठी हे चेडा सेवकरी घेतला जातो. ज्याच्याकडे काळोबा आहे त्याच्यापाशी पण मांगीर बाबा आणि गोंजीर बाबा असतोच सेवा करण्यासाठी. ह्याच्यामध्ये काही होत नसतं मित्रांनो. आंबाबाईला देखील मित्रांनो 52 विडा आहे, 64 युगिनी आहेत मित्रांनो. त्यांनाही गण आहेत, काळ भैरवनाथ त्यांचाही गण आहे आणि दावजी पाटला पशी पण काळ भैरव आहे मित्रांनो. पण तिथनं 2 किलोमीटरवर काळ भैरव आहे, पण त्यांचाही इतिहास मी नंतर सांगेल तुम्हाला. खूप मोठा इतिहास आहे त्यांचा. काळ भैरवनाथ कसे दावजी पाटला पशी आले आणि कशाबद्दल तिकडे जाऊन बसले ह्याचा मोठा इतिहास आहे. काय लोकांना माझा हा इतिहास सांगितल्यावर पटणार नाही, त्याच्यामुळे
त्यामुळे मी काही गोष्टी आहेत मित्रांनो दावजी पाटलाविषयी मी ते तुम्हाला सांगू शकत नाही, कारण मी वचनात बांधलो गेलेलो आहे आणि काही लोकांना विश्वास पटणार नाही. मित्रांनो, पाहिलं तुम्ही चेहऱ्यांमध्ये काय फरक आहे. जे सेवक करत आई साहेबांचे असो, मेसाबाईचे असो किंवा इतर महाकालीचे असो, आणि दुसरे जे पित्री चेहऱ्यात भूतावळं म्हणतो आपण, त्याला पिशाच जे म्हणतो मित्रांनो आपण, ज्याला ते भटकत असतात सारखींदा कुणाच्या ह्याच्यामध्ये, किंवा आम्हाला भेटलं पाहिजे, मोक्ष प्राप्त झालं पाहिजे. हे लोक, साधक लोक, त्यांना आणतात दगडामध्ये कैद करतात. हे एकदम घाणेरड प्रकार आहे मित्रांनो. मुंजा असो, मुंजाचा इतिहास किंवा कच्च्या कलवाचा असो मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलंच की कशा स्वरूपात त्यांना ते सिद्ध करतात. काय कसं आहे, साधक असावा पण त्याच्यामध्ये असा ढोंगी साधक नसावा, हे मात्र लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही गोष्टी कळून आल्या असतील मित्रांनो की कशाही कारणाला बळी पडू नका. आजकालचे सांगणारे तोंड भरपूर आहेत, पण खरी माहिती देणारचं एकही तोंड नाही. ज्याला अनुभव आलेत मित्रांनो, चेड्या गोट्यांचे त्यांनी मंदिर बांधलेले आहेत, असे पण तुम्हाला लोक दाखवतो. पंचमुखी चेड्यांचे गावागावांमध्ये मंदिर आहेत, शेतांमध्ये मंदिर आहेत, मसोबाचं मंदिर आहे, असे कितीतरी चेड्या गोट्यांचे मंदिर आहेत, मांगीर बाबाचे मंदिर आहेत मित्रांनो. का? कारण ते लोकांना वाईट करतात, लोकांचं चांगलं करतात, शेतासाठी, शेतकऱ्याची राखण करण्यासाठी हे चेडे गोटे पण असतात. पण जे भूतावळे चेडा असतं ते कुठेही एकापाशी राहत नाही, ते भटकत असते. हे मात्र लक्षात ठेवा. त्याला पित्री चेडे म्हणले जातात, हे मात्र लक्षात राहू द्या. चला मित्रांनो, दुसऱ्या नवीन टॉपिकवर नक्की भेटूया. ज्याला काही शंका असेल तर मित्रांनो एक कमेंट करा, त्याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचं कार्य हे फक्त शोध अस्तित्वाचं हे चॅनल करत असतं. ज्याला कोणाला काही समस्या असो, लक्ष्मी बांधण्याविषयी समस्या असो, चेड्या गोट्यांविषयी समस्या असो, कोणाला काय बघायचं असेल, काय जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, काय अटी दिलेला आहे, त्या अटी वाचून मला कॉल करा. अन्यथा नसला केला तरी चालेल मित्रांनो. धन्यवाद. काय चुकलं वगैरे झाले असेल तर क्षमा प्राप्ती आहे मी तुमचा. आणि नवीन टॉपिकवर नक्की आपण भेटू. तुम्ही कुठल्या देवा धर्माचे भक्त असाल तर चांग भलं उद लिहायला मात्र विसरू नका. बोल मांडाच्या काळूबाईचा चांग भलं, सुरूरच्या दावजी पाटलाचं चांग भलं, आई राजा उदे उदे, सदानंदीचं उदे उदे, बोल भवानी माते की जे लिहायला पण मात्र विसरू नका. धन्यवाद.